हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की आज आपला टॉपिक असणार आहे म्हाडा 2025 पुण्याच्या टॉप 10 साईट बद्दल. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की म्हाडा पुण्याची 4186 घराची भव्य सोडत निघाली आहे व त्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर आहे. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की अप्लाय करा आणि EMD रक्कम ही भरली नसेल तर तीही लवकरात लवकर भरून घ्या मित्रांनो. कारण डेट जवळ येत आहे. लास्ट मिनिट रश नको व्हायला. त्यामुळे तुम्ही हे सर्व आधीच तुमचे सर्व कामे करून ठेवा. मला तरी वाटतंय निवडणुकीचे वातावरण असल्या कारणाने ही डेट थोडीफार पुढे जाऊ शकते. तरीही तुम्ही त्याचा विचार न करता जर तुमच्याकडे पैसे असतील तर EMD रक्कम लवकरात लवकर भरून घ्या. तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो म्हाडा 2025 पुण्याच्या टॉप 10 साइट्स जिथे की तुम्ही नक्की अप्लाय केलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल कोणत्या अजूनही साईट यात ऍड केल्या पाहिजे तर तुम्ही ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढील सर्व व्हिडिओची माहिती व जसं की वेगवेगळ्या म्हाडा स्कीम बद्दल माहिती मिळत राहील. तर पहिली साईट आहे मित्रांनो ती आहे ANP नोवा. ही ANP कॉर्पोरेशन अर्थातच ANP नावाचा एक प्रसिद्ध बिल्डर आहे त्याची ही साईट आहे. याचा स्कीम कोड आहे 884. 2 BHK सर्व युनिट आहे आणि येथे कसलेही लिटिगेशन नाही आहे. हे लोकेशन आहे बालेवाडी अर्थातच बालेवाडी हाय स्ट्रीट किंवा बानेर हे तुम्हाला माहीतच असेल. तर त्याच एका प्रसिद्ध अशा जागी अर्थातच बालेवाडी येथे ही साईट आहे. येथे तब्बल 100 फ्लॅट आहेत व या सर्व फ्लॅटला बाल्कनी आहे व कसलेही लिटिगेशन नाही आणि तुम्हाला याची कॉस्टिंग 27 लाख पर्यंत जाते. प्लस इन्फ्रा चार्जेस हे बिल्डरवर डिपेंड आहे. ते 3, 4, 2 लाख असे कितीही असू शकतात. प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन. अर्थातच ह्या अमाऊंटच्या तुमच्याकडे 4 ते 5 लाख जास्त असणे आवश्यक आहे. आणि आणि यातला मेन पॉइंट ही साईट टॉपवर कशामुळे असेल तर माझ्या मते तरी याचं पोझिशन ह्याच वर्षी आहे. अर्थातच बिल्डिंगचं मॅक्झिमम काम झालेलं आहे. फ्लोअर सगळे स्लॅब पडलेले आहेत. कलरिंगचं काम चालू आहे. त्यामुळे ह्या प्रोजेक्टसाठी तुम्ही नक्की अप्लाय करा व तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला ह्यावेळेस मिळो अशीच इच्छा व्यक्त करतो. येथे सर्वात जास्त 100 फ्लॅट आहे. म्हणजेच तुमचे लागण्याचेही चान्सेस इथे जास्त आहे मित्रांनो. तर आता आपण नंबर 2 च्या साईट बद्दल बघूया जी की आहे हॅबिटाट विंगसी बानेर. अर्थातच ही साईट बॅल्मोराल हिल साईड ह्या बिल्डरची असून ह्यामध्ये त्यांनी हॅबिटॅट नावाचा विंगसी नावाचा म्हाडाचा एक स्वतंत्र बिल्डिंग उभा केली आहेत आणि त्यामध्ये टोटल 73 फ्लॅट्स आहे मित्रांनो. येथे कसलेही लिटिगेशन नाहीये. ही पुण्याच्या प्रसिद्ध ठिकाण अर्थातच बानेर येथे ही साईट आहे. येथे बाल्कनी आहे तर यस आहे. याची कॉस्टिंग 27 लाखापर्यंत जाते. याचं पोझिशन डिसेंबर 2027 इतके आहे. तुम्ही येथे रेरा नंबर ही बघू शकता. हा आहे. आता आपण थर्ड प्रोजेक्ट अर्थातच तुम्ही येथे अप्लाय करू इच्छिता का नाही तर थर्ड प्रोजेक्ट आहे अक्षरा ग्रॅनेडर पुनावळे. येथे सर्व फ्लॅट 2 BHK आहे आणि तुम्हाला येथे कॉमन बिल्डिंग मध्ये हे फ्लॅट आहेत. अर्थातच येथे लिटिगेशन कसलेही नाही. हे इथे टोटल 20 फ्लॅट्स आहेत. बाल्कनी आहे का? यस. ही बिल्डिंग ह्या बिल्डिंग मध्ये कॉमन अर्थातच ह्या एरियामध्ये तुमचे फ्लॅट असणार आहे. याची कॉस्टिंग 28 लाख जाते. ॲज कम्पेअर टू अदर फर्स्ट टू याची कॉस्टिंग थोडी जास्त आहे. अर्थातच 28 लाख प्लस सम इन्फ्रा चार्जेस प्लस 4 ते 5 लाख रुपये ते तुम्ही पकडून धरा. आणि याची थोडी पोझिशन लेट आहे जसं की डिसेंबर 2028. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. प्रोजेक्ट चांगला आहे. गारवे डेव्हलपर्स आहे आणि थोडी कॉस्टिंग हाय जाते पण पुनावळे हे आता डेव्हलपिंग
थोडं मला तरी वाटतंय की लोकेशन आहे याच्या बाजूलाच ते पुनावळे जे की जंगल आहे तिथे हे प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि तिथं पहिले कचरा डेपो येणार होता पण तो आता कॅन्सल झाला म्हणून ह्या लोकेशनला फारच डिमांड आलेली आहे आणि माझ्या मते तरी वाकड ते पुनावळे अजून एक रोड बनतोय जो की तुम्हाला वाकड चौक येथे कनेक्ट होणार आहे तो अर्थातच तो वाकडचा वेस्ट एरिया आहे तिकडून कनेक्ट होणार आहे तर तुम्हाला जर आवडला तर हा प्रोजेक्टला तुम्ही नक्की अप्लाय करा तर चौथा प्रोजेक्ट बघूया मित्रांनो हा आहे विलास जावडेकरचा यशविन अर्बो सेंट्रो फेज 2 वाकड येथे सर्व युनिट 2 BHK आहे आणि येथे टोटल तब्बल 28 फ्लॅट आहे बाल्कनी आहे का तर यस याचं लोकेशन वाकड स्थित अर्थातच भूमकर चौकाजवळ आहे याची कॉस्टिंग ही 28,74,000 जाते याचं लोकेशन हे एक प्राईम लोकेशनला आहे कारण आजूबाजूला स्कूल कॉलेज आणि मुंबई पुणे हायवे आहे याचं पोझिशन थोडं लेट जाते अर्थातच ते 2029 अर्थातच तुम्हाला 4 वर्ष वाट पाहावी लागेल जर तुम्ही ओके असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा कारण माझ्या मते तरी हा एक चांगली डील आहे कारण लोकेशन वाईज तर आता पाचव्या प्रोजेक्ट बद्दल माहिती बघूया मित्रांनो जसं की ते आहे शुभारंभ क्लारा रावेत आपण यावर एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा ह्या इथे जे दिसते ही आहे माडाची बिल्डिंग जसं की त्या मी आपल्या सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे की त्याचा फ्लोअर प्लॅन एक्सप्लेन केला आहे तर याचं पोझिशन आहे मित्रांनो 2028 तुम्हाला येथे टोटल 32 फ्लॅट दिलेले आहेत आणि 1 BHK चे 2 दिलेले आहेत असे 34 2 BHK चे 32 फ्लॅट हे लोकेशन आहे रावेत या ठिकाणी मुकाई चौक अर्थातच पुणे मुंबईच्या लगतच हे लोकेशन आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा व तुमचे डाऊट क्लिअर करून घ्या कॉस्टिंग आहे 34,63,000 प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस इन्फ्रा चार्जेस प्लस रजिस्ट्रेशन मित्रांनो तर आता आपण 6व्या साईटकडे जाऊया जी की आहे जे ओपेरा वाकड येथे सर्व 2 BHK फ्लॅट दिलेले आहेत येथे कसलेही लिटिगेशन नाहीत अर्थात इथे 12 फ्लॅट तुम्हाला दिलेले आहे बिल्डरने आणि हे कॉमन बिल्डिंग मध्येच आहे त्यामुळे येथे तुम्ही अप्लाय करण्याचा नक्की विचार करू शकता येथे बाल्कनी आहे का तर यस मित्रांनो टोटल याची कॉस्टिंग जाते तुम्हाला 26,72,000 प्लस 4 ते 5 लाख रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडून चला कोणत्या पण कॉस्टिंग मध्ये याचं बजेशन तुम्हाला 2025 सप्टेंबर ह्याच वर्षी भेटणार आहे मीही स्वतः ही साईट व्हिजिट करून आलेलो आहे तर कलरिंगचं काम सध्या चालू आहे आणि याचा रेरा नंबर तुम्ही जसं बघता इथे तो आहेच तर आता 7वी साईट बघूया मित्रांनो की जिथे तुम्ही अप्लाय करायला काहीही हरकत नाही जी की आहे स्कीम कोड त्याचा 921 आणि ती साईट आहे कॅमेलिया फेज 1 वाकड अर्थातच येथे सर्व 1 BHK फ्लॅट आहे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल 1 BHK मध्ये तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा याचं लोकेशन अर्थातच वाकड हिंजेवाडी वाकड भूमकर चौकाकडून हिंजेवाडीकडे जाताना जो रोड आहे तेथे एक राहुल इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच बाजूला हा प्रोजेक्ट स्थित आहे मित्रांनो जसं की माझ्या आयडियानुसार किंवा माझ्या डिस्कशन नुसार बिल्डर येथे इन्फ्रा चार्जेस मित्रांनो 4 लाखापर्यंत घेत आहे तर आपण याला काहीच मनमानी करू शकत नाही जर बिल्डर कारण ही एका कॉमन बिल्डरच्या फ्लॅटमध्येच त्यांनी हा फ्लॅट दिलेले आहेत बॅक साईडला इकडून 1 BHK चे फ्लॅट आहे तर याची कॉस्टिंग टोटल 20 लाख प्लस इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन सध्याची स्टॅम्प ड्युटी पुण्यामध्ये 7% आहे हे पण तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे मित्रांनो आणि याचं पोझिशन अर्थातच जून 2026 म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला 2026 मध्ये याचं पोझिशन भेटेल मित्रांनो तर पुढच्या साईट बद्दल बघूया जी की आहे 919 झेन इलाइट खराडी 1 BHK याचाही आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुमचे
डिटेलमध्ये डाऊट काही असतील तर त्यामध्ये क्लिअर होतील मित्रांनो. तर याला लिटिगेशन आहे का, तर नाही मित्रांनो. लोकेशन आहे खराडी, इऑन आय टी पार्क इऑन आय टी पार्कच्या बाजूलाच हे लोकेशन आहे. लोकेशनमुळे हा प्रोजेक्ट फार डिमांडिंग आहे. तेथे रेंटल इन्कम ही 1 BHK ला 20 ते 25,000 आरामात भेटेल मित्रांनो. येथे तब्बल 32 फ्लॅट आहे. अर्थातच जास्त फ्लॅट असले तर तुम्हाला जास्त लागण्याचेही चान्सेस जास्त आहे. येथे बाल्कनी आहे का, तर यस. कॉस्टिंग ही फारच कमी, अर्थातच 15,00,000, 45,000, 40,000 प्लस सम इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन. पोजेशन कधी, तर डिसेंबर 2026 ला तुम्हाला याचं पोजेशन भेटेल मित्रांनो. तर तुम्ही येथे अप्लाय करायला काहीच हरकत नाही आणि तुमचंही अनालिसिस राहू द्या. मी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याचाही पूर्ण अभ्यास करा आणि नंतरच तुम्ही अप्लाय करा. तरीही मला चांगली डील वाटते अप्लाय करण्यासाठी. तर पुढचा प्रोजेक्ट बघूया की कोणता असू शकतो, तर तो आहे मित्रांनो टॉप टॉवर वाकड, 9 नंबरचा. आणि येथे 1 BHK सर्व फ्लॅट आहे. जर तुम्ही ओके असाल 1 BHK साठी तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. येथे लिटिगेशन आहे का मित्रांनो, तर नाही. लोकेशन कुठे आहे, तर फिनिक्स मॉल वाकडचा प्रसिद्ध व 2 वर्षापूर्वी जो चालू झाला आहे तो फिनिक्स मॉल वाकड, याच्या बाजूलाच ही साईट आहे. तर येथे तब्बल 25 फ्लॅट्स आहे. बाल्कनी आहे का, तर यस. आणि किंमत सर्वात कमी 14,54,000 पर्यंत तुम्हाला येथे फ्लॅट भेटेल प्लस स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि इन्फ्रा चार्जेस हे मित्रांनो कंप्लीट बिल्डरवर असतात. आपण त्याबद्दल काहीही कॉमेंट करू शकत नाही, ते कितीही असू शकतात. आणि पोजेशन याचं डिसेंबर 2025, अर्थातच ह्याच वर्षी. मीही ही साईट व्हिजिट करून आलेलो आहे. बिल्डिंग कलर देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही येथे अप्लाय करण्याचा नक्कीच विचार करू शकता मित्रांनो. आणि आता शेवटची साईट बघूया कोणती आहे ती, तर ती आहे कुबेर अँटोनिया ए विंग वाकड 2 BHK. तुम्हाला येथे टोटल 15 फ्लॅट आहेत आणि हे जे दिसतंय काचेच्या वर, तर इथे सर्व फ्लॅट आहेत ते. म्हणजेच ही प्रायव्हेट बिल्डरची जागा फ्लॅट आहेत. आणि ह्या ज्या दुकानाच्या वर आणि हे ऑफिसेस आणि याच्यावर तुम्हाला म्हाडाचे फ्लॅट दिलेले आहेत. तर याचं पोजेशन आहे एप्रिल 2027. जर तुम्ही थांबण्याची इच्छा असेल 2 ते 3 वर्ष तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा. बाल्कनी आहे का, यस. लिटिगेशन नो. फ्लॅट 15 रेरा दिलेला आहे. कॉस्टिंग 25,74,000 प्लस 4 ते 5 लाख रुपये जास्त पकडून तुम्ही येथे नक्की अप्लाय करू शकता. तर आत्ताच आपण टॉप 10 साईट बघितला आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, ह्या टॉप 10 साईट ला किती अर्ज येऊ शकतात व तुम्ही येथे अप्लाय केलं आहे का? केलं नसेल तर नक्की करा. व तुम्हालाही काही एक्स्ट्रा फ्लॅट वाटत असेल की ते ह्या टॉप 10 मध्ये येऊ शकतात तर ते तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये टाका व आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओ आला की लगेच कळेल. सध्या तरी इथेच थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येऊया. तर मित्रांनो, धन्यवाद. चला, बाय बाय.